नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी एक नवीन अपडेट बघणार आहोत। यावर्षी तलाठी भरती संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार आहे। कितीतरी विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे आणि परीक्षा MPSC मार्फत होणार आहे की TCS मार्फत होणार आहे, याबाबत सुद्धा विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत। तलाठी भरती कधीपर्यंत येऊ शकते, जाहिरात तुमची कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आणि तुमची परीक्षा कधी होणार, याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। याशिवाय MPSC मार्फत परीक्षा होणार आहे की TCS मार्फत परीक्षा होणार आहे, याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी यावर्षी तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे। तलाठी भरतीची जाहिरात डिसेंबर महिन्यामध्ये येणार होती, अशा प्रकारची माहिती समोर आलेली होती। परंतु काही कारणास्तव डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊ शकली नाही। यामागे काही कारणे असू शकतात। उदाहरणार्थ इलेक्शन सुरू होते, आचारसंहिता लागू होती, म्हणून कदाचित जाहिरात प्रसिद्ध केलेली नसणार। ओके, परंतु आता बघा लवकरच तुमची जाहिरात ही प्रसिद्ध होऊ शकते। सद्य परिस्थितीमध्ये आकृतिबंध आकृतिबंध मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे। लवकरच सर्वच्या सर्व जिल्ह्यांचे आकृतिबंध मंजूर होणार आहेत। प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे आकृतिबंध असतात, कारण तलाठी भरती जिल्हानिहाय भरती असते। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी लागत असते आणि त्याच जिल्ह्यांच्या रिक्त जागा ह्या भरल्या जातात। ओके, प्रत्येक जिल्ह्याची परीक्षा वेगवेगळी आयोजित केल्या जात नाही। एकाच वेळी तुमची परीक्षा होणार आहे, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी लागणार, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे कट ऑफ हे वेगवेगळे लागत असतात। ठीक आहे, म्हणून बघा प्रत्येक जिल्ह्याचा आकृतिबंध वेगवेगळा मंजूर केला जातो। आता हे जे आकृतिबंध आहेत हे फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत हे सर्वचे सर्व आकृतिबंध मंजूर व्हायला पाहिजेत, कारण आचारसंहितासुद्धा आता संपणार आहे। आचारसंहिता संपली की ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊ शकते। ओके, तर फेब्रुवारी ते मार्चपर्यंत आकृतिबंध मंजूर झाले पाहिजे। त्यानंतर बिंदू नामावलीची प्रक्रिया जी आहे, बिंदू नामावलीची प्रक्रियासुद्धा त्यानंतर कंप्लीट होणार आणि त्यानंतर तुमची जाहिरात येणार आहे। म्हणजे तुमची जी जाहिरात आहे, ओके, तुमची जी जाहिरात आहे ती एप्रिल ते मे महिन्यामध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते। ठीक आहे, आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये जर जाहिरात प्रसिद्ध झाली तर त्यानंतर 60 to 90 डेजच्या मधामध्ये तुमची एक्झाम होणार आहे। जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑलमोस्ट 20 दिवस ते तुम्हाला फॉर्म भरायला देतील। त्यानंतर 4-5 दिवस तुम्हाला वाढवून देतील। अशा प्रकारे 25 दिवसाच्या ऑलमोस्ट बघा 25 दिवसाच्या कालावधी तुम्हाला फॉर्म भरायला ते देतील। त्यानंतर 60 ते 90 दिवसांमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार। तर यानुसार बघा तुमची जी एक्झाम आहे ती जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत कधीही कंडक्ट केल्या जाऊ शकते। ओके, तर जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केल्या जाण्याची दाट शक्यता आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र विचारत होते की जाहिरात कधी येणार आहे, त्याबाबत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। एक्झाम कधी कंडक्ट केल्या जाणार त्याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। आता आपण बघून घेऊया की MPSC द्वारे एक्झाम होणार आहे की TCS द्वारे होणार आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कोण कंडक्ट करणार, परीक्षा MPSC द्वारे होणार आहे की परीक्षा TCS द्वारे होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जी होणार ती MPSC मार्फतच होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत। ओके, TCS मार्फत परीक्षा होण्याचे चान्सेस कमी आहे। महत्त्वपूर्ण मुद्दा हा राहणार आहे की परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार, ओके, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार की परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार, हे आपल्याला बघावं लागणार आहे। कारण बघा तलाठीची परीक्षा एका शिफ्टमध्ये जर घ्यायची असेल तर परीक्षा ऑफलाईन पद्धतीने ज्याप्रमाणे MPSC मार्फत कंडक्ट केल्या जातात त्याचप्रमाणे परीक्षा कंडक्ट त्यांना कराव्या लागणार आणि शाळांची संख्या त्यांना वाढवावी लागणार, म्हणजे सेंटर त्यांना भरपूर प्रमाणात वाढवावे लागणार। ओके, कारण तलाठी परीक्षेसाठी 10 लाखाच्या वर सुद्धा फॉर्म येत असतात। ओके, 10 लाख प्लस फॉर्म येत असतात आणि
एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची जर एका वेळेस परीक्षा घ्यायची असेल तर खूप सारे सेंटर अलॉट करावे लागतील, खूप सारे नवीन सेंटर त्यांना बनवावे लागतील. ओके, तेव्हाची परीक्षा एका वेळेस होऊ शकणार आहे. आणि जर MPSCने म्हटलं की परीक्षा ऑनलाईन पद्धतीने करायची आहे तर ज्याप्रमाणे TCS आणि IBPS मार्फत परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्याचप्रमाणे MPSC मार्फतसुद्धा परीक्षा कंडक्ट केल्या जाणार. म्हणजेच बघा शिफ्टमध्ये परीक्षा कंडक्ट कराव्या लागणार आहेत. ओके, आणि जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं आहे म्हणजे जो एक्झिस्टिंग सिस्टम जो बनलेला आहे मागच्या 1-2 वर्षापासून जे TCS आणि IBPS मार्फत ज्या परीक्षा कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत तो जो सिस्टम बनलेला आहे पूर्णच्या पूर्ण त्याच सिस्टम मार्फत परीक्षा कंडक्ट केल्या जाऊ शकतात. ओके, तर जर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायची असेल तर शिफ्टमध्येच परीक्षा होणार कारण एवढे कम्प्युटर्स अवेलेबल नाही. आणि जर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायची असेल तर 10 लाखाच्या वर फॉर्म येणार तर सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी विचारत आहेत की MPSCचा अभ्यास करायचा की TCSचा अभ्यास करायचा, तर बघा MPSC आणि TCSच्या वगैरे अभ्यास काही वेगळा करण्याची तुम्हाला काही गरज नाही. तुम्हाला 4च विषय करायचे आहेत. ओके, मराठी प्लस इंग्रजी प्लस GK आहे म्हणजे GS म्हणतो आपण त्याला, आणि मॅथ रिझनिंग. ओके, हे 4च विषय तुम्हाला करायचे आहेत. या 4च विषयांचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा. ओके, परीक्षा कोणीही कंडक्ट केली तरीसुद्धा तलाठीची जी एक्झाम आहे ती सरळ सेवाच राहण्याचे चान्सेस आहे. आणि ज्याप्रमाणे आधी कंडक्ट केल्या जात होती म्हणजेच मराठी इंग्रजी GS आणि मॅथ रिझनिंग याचप्रमाणे तुमची परीक्षा कंडक्ट केले जाण्याचे चान्सेस राहणार आहेत. MPSC पॅटर्नमध्ये म्हणजेच 80 मार्काचे GS आणि 20 मार्काचे मॅथ रिझनिंग अशा प्रकारे तुमची परीक्षा कंडक्ट करण्यात येणार नाही. आधीपासून ज्या पॅटर्नमध्ये परीक्षा होऊन राहिलेली आहे त्याच पॅटर्नमध्ये परीक्षा होण्याची संभावना आहे. ओके, म्हणून बघा टेन्शन घेण्याचे काही कारण नाही. तुम्ही फक्त विषयांचा अभ्यास करत राहा. MPSC परीक्षा घेऊ की TCS परीक्षा घेऊ, ओके, काहीही फरक पडत नाही. फक्त आणि फक्त ऑफलाईन परीक्षा होणार की ऑनलाईन परीक्षा होणार याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळालेली असेल. याबाबत तुम्हाला काही बोलायचे असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. याशिवाय आपलं बघा टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे. या दोघांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जे आहे जॉईन करून टाका. तिथेसुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.